आता आपण श्लोक 26 आणि श्लोक 27 यांचा एकत्र अर्थ पाहूया. पहिल्यांदी श्लोक 26. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः. अर्थ: हे पहा, ह्या राजांच्या गणांसह धृतराष्ट्राचे सर्व पुत्रच भीष्म, द्रोण तसेच सूतपुत्र म्हणजे कर्ण, त्याचबरोबर आमच्या बाजूचे म्हणजेच पांडव सैन्याकडचे अनेक मुख्य योद्धे भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत असे अर्जुन पाहत आहे आणि तसे तो वर्णन करत आहे. विवरण: अर्जुनाने भगवंताच्या त्या विराट अशा भयंकर मुखात पितामह भीष्म, आचार्य गुरु द्रोण व दुर्योधनाचा परम मित्र व अर्जुनाचा तुल्यबल असलेला शत्रू म्हणजेच कर्ण याचेसह जवळजवळ सर्व सैन्यच प्रवेश करताना पाहिले होते. यामध्ये पांडवांच्या बाजूचे सुद्धा अनेक मुख्य योद्धे होते आणि हे सर्व पाहून अर्जुनाला अतिशय दुःख झाले. तो मनातल्या मनात शोक करू लागला. आता काय करावे ते त्याला सुचेनासे झाले. पण ज्ञानदेव म्हणतात, विश्वरूप दाखवण्याचा भगवंताचा जो मुख्य हेतू होता तो अर्जुनाच्या मुळी लक्षातच आला नाही. तो हेतू काय होता तो पुढील प्रमाणे माऊली आपल्या ओव्यातनं वर्णन करत आहेत. ते म्हणतात की जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसेनी वेटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले निज. अरे कोणी कोणा ते न मारी, येथ मीची हो सर्व संहरी. पण भीतीने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला यातले काहीच कळले नव्हते. कारण भगवंताला असं सांगायचं होतं की अरे तुला जे काही वाटतं आहे की तूच यांना सगळ्यांना मारणार आहेस, तर तसं काही नाही आहे की हे जे सगळे आहेत ते आपोआपच मरणार आहेत. इथे कोणीच कुणाला मारत नाहीत. इथे जर मारायचं झालं तर मी काळरूपाने या सगळ्यांचा संहार करतो, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. आणि तो त्या विश्वरूपाच्या विक्राळ रूपाचे 27व्या श्लोकातही वर्णन करीत आहे. 27वा श्लोक पाहूया. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति, दंष्ट्राकरालानि भयानकानि, केचिद्विलग्ना दशनान्तरेषु, सौदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. अर्थ: तुमच्या मुखात शिरलेल्या या लोकांपैकी काही जण तुमच्या दाढांखाली सापडून त्यांच्या त्या सुंदर शरीराचे चूर्ण होत आहे. ते सर्वजण तुमच्या तोंडात भराभर शिरून त्या दाढांखाली येत असल्याचे मला दृश्य दिसत आहे. विवरण: अर्जुनाने भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादीसह सर्व कौरव बंधू भगवंताच्या मुखात जाताना पाहिले. इतकेच नव्हे तर दोन्ही सैन्यातील हजारो लाखो सैनिकसुद्धा त्याच्या मुखात वेगाने शिरताना त्याने पाहिले होते. आत शिरल्यावर अनेकांची मस्तके आणि शरीरे त्या विक्राळ दातांचे फटीत अडकलेले तो पाहत होता. कित्येक जण रथासह आपापल्या विविध शस्त्रांसह आत शिरून विदीर्ण होत होते. या रणांगणावर नक्की काय घडणार आहे तेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खरे तर दाखवत होते. परंतु अर्जुन अत्यंत भयग्रस्त झाला असल्याने तो भांबावून गेला आहे. त्याला या दृश्याचा अर्थच कळेनासा झाला. म्हणून अर्जुनाला वाटते आहे की हे विराट रूप सर्व विश्वालाच गिळीत आहे. पुढील श्लोकात सर्व काही विश्वरूपाचे मुखात कसे शिरत आहे याचे वर्णन अर्जुन करत आहे. इथे आपण थांबूया.